आपण बघणार आहे झटपट गुलाबजामुन कसे बनवायचे। हे आपण बनवणार आहे या रेडीमिक्स प्रीमिक्स पावडर पासून। इथे मी घेतलेले आहे डागा फ्रूट्स ब्रँडचे गुलाबजामुन प्रीमिक्स। याची क्वांटिटी आहे 200 ग्रॅम। तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरेही ब्रँड घेऊ शकता। चला तर सुरुवात करूया। मी इथे 1.5 कप पाणी घेतलेले आहे। यामध्ये 1.5 कप साखर घालूया। आपल्याला पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण सेम ठेवायचे आहे। इथे मी अर्धा टीस्पून वेलची पावडर घालत आहे। वेलची पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 वेलची कुटून सुद्धा घालू शकता। पाक बनवण्यासाठी फार वेळ काही लागत नाही। गॅस बारीक फ्लेमला करूया आणि 5 मिनिटे गरम होण्यासाठी ठेवून देऊया। इथे मी प्रीमिक्स घेतलेले आहे। यामध्ये कोमट दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचे आहे। हे आता मळून झालेलं आहे। इथे आपल्याला आता हे 10 मिनिटे झाकून ठेवूया। इथे पाक झालेला आहे। पाकाला 10 सुद्धा आलेली आहे। आता गॅस बंद करून ठेवूया। इथे आता 10 मिनिटे झालेले आहेत। आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता हे पीठ थोडंफार अनेकदा मळून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता आपल्याला अशा प्रकारे सर्व गोळे करून घ्यायचे आहेत। आपण आता बनवलेले गोळे हाताने यामध्ये टाकून घेऊया आणि हे गोल्डन ब्राउन वर तेलामध्ये तळून घेऊया। अशा पद्धतीने सर्व प्रकारचे गोळे तळून घेतलेले आहेत। आता पुन्हा पाक गरम करायला ठेवूया। इथे आपल्याला हे सर्व गोळे 1 मिनिट गरम करून घ्यायचे आहेत। आता इथे 1 मिनिट झालेला आहे। आता यावर आपल्याला कवर झाकून 2 तास ठेवू द्यायचं आहे। हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। इथे खूप सुंदर असे मऊ लुसलुशीत गुलाबजामुन तयार होऊन बनलेले आहेत। हे आता आपण बाउल मध्ये सर्व करून घेऊया।